ऑपरेशन टायगरच्या वक्तव्यामुळे धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। ऑपरेशन टायगर सर्व महाराष्ट्रात सुरू असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। धाराशिवमध्येही ऑपरेशन टायगर सुरू असणार असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। त्याला जेव्हा प्रवेश करायचा तेव्हा त्यांनी करू द्या, कारण शेवटी विकासाची गंगा आहे। बघा, ऑपरेशन टायगर तर महाराष्ट्रामध्ये चालूच आहे, कदाचित धाराशिव जिल्ह्यामध्ये पण असण्याची शक्यता नाकारता येत नाही। परंतु त्यांचं ऑपरेशन टायगर होत असताना जर काही आम्ही असा विचार केला की नाही त्यामुळे विकास निधीचा काही उपयोगच करायचा नाही, हे योग्य नाही। विकासाच्या निधीचा उपयोग करता येईल, त्यांना जेव्हा काही करायचं असेल तेव्हा येईल आणि जेव्हा होईल तेव्हा आम्ही तुमच्या समोरच घेऊन येऊ। राज्यभर चालू आहेत, म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये चालू असणार, परंतु निश्चितपणे लवकरात लवकर तुम्हाला त्या बाबतीतली सूचना आम्ही देऊ। एक महत्त्वाची घडामोड, साताऱ्यातील 9 पैकी 2 नगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम लांबणीवर पडलाय। फलटण आणि महाबळेश्वर नगर परिषद निवडणूक रद्द करून पुढे ढकलली। अर्ज छाननीबाबत काही उमेदवारांनी उच्च न्यायालयात अपील केलं होतं। नियमांचं पालन न केल्यामुळेच उच्च न्यायालयानं दोन्ही नगर परिषदांचा कार्यक्रम पुन्हा घेण्याचे निर्देश दिले आहेत। तर चांदवड नगर परिषद निवडणुकीत ईव्हीएम मशीन डील झाल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली। ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं मोठी खळबळ उडालेली आहे। राकेश अहिरे यांना 1 कोटी दिले तर मतं मिळवून देण्याची ऑफर देण्यात येते का? राकेश अहिरे यांच्याशी शक्ती ढोमसे यांनी फोनवरून संपर्क साधल्याची माहिती आहे। 100च्या प्लस गेलो का नाही आतापर्यंत आम्ही कुठं? अहो 1000 म्हणतोय तुम्हाला मी, 1000। अहो कुठं 1000 तर काय, 1000 मध्ये विषयच नाही ना भाऊ। 11,000 कुठं, 1000 कुठं? किती मतदान होईल म्हटलं 11,000 नाही, आपला तुमचा उमेदवार निवडून येणार आहे ना। आमचे 1000 कुठं लागायचे आमचे? नाही, पण मग इतिहासामध्ये दिलं जाईल ना की बुवा अपक्ष उमेदवारांनी एवढी टप दिलं। बागुलला 13,642 मतदान आहे। कोणाला? बागुलला 13,642। हो, डायरेक्ट कन्फर्म? कन्फर्म। अरे बापरे, डायरेक्ट 13,642। काय बात करतो? मग मी काय म्हणतो, 2-4 लाख रुपये मला देतो, 1000च्या ऐवजी थोडी जास्त दाखवा माझी वोटिंग। 1 कोटी दिले तर तुम्हाला 11,15,000 पर्यंत पोहोचवतो। आई शपथ, 1 कोटी दिले तर 11,15,000 पर्यंत। पुढच्या घडामोडीकडे, अल्पसंख्याक समाजाला हात लावणाऱ्यांचे हातपाय तोडणार असं रमेश कदम यांनी म्हटलंय। मोहोळचे माजी आमदार आहेत रमेश कदम आणि त्यांनी माझ्यावर आधीच 14 गुन्हे आहेत, 1 वाढला आता फरक पडत नाही असं वादग्रस्त वक्तव्य केलंय। मी आज या रॅलीद्वारे सांगू इच्छितो, मुस्लिम समाजाच्या एकाही मुलाला किंवा कार्यकर्त्याला जर हात लागला तर निश्चितपणाने हा रमेश कदम ते हात तोडल्याशिवाय अजिबात राहणार नाही। माझ्यावर ऑलरेडी 14 केसेस आहेत, त्याच्यात आणखीन एखाद केस झाली तरी मागे पुढे हटणार नाही। आणि मोहोळच्या मुस्लिम समाजाला हा रमेश कदम त्यांच्यावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही हा शब्द या रॅलीच्या निमित्ताने देतो। आणि मुस्लिम समाजावर उगवणारे प्रत्येक हात, त्यांचे हात पाय तोडून टाकण्यासाठी हा रमेश कदम आणि त्यांचे कार्यकर्ते कायम पुढे राहणार आहेत। एक महत्त्वाची घडामोड, नॅशनल हेराल्ड प्रकरणी 16 डिसेंबरला सुनावणी होणार आहे। ईडीकडून दाखल आरोपपत्राची दखल घेण्यासंदर्भात कोर्टाचे आदेश आहेत। काँग्रेसच्या नेत्यांवर कट रचणं, आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहेत।